पुढे होतो आपण व्हॉट वी आर लुकिंग ॲट जॉईन्स, राईट. याच्या अगोदरचं बरोबर जॉईन्सवरतीच होतं ना, जॉईन्स स्टार्ट करायचं होतं. येस नो? येस सर. सर सो याच्या अगोदर सर्वांचं क्लिअर आहे? काही क्वेरी वगैरे रन केला, काही इश्यूज, काही प्रॉब्लेम्स आले कोणाला काही? एव्हरीवन एबल टू रिझॉल्व दिस? सर करून बघितले, झाले रन. ओके, गुड. सो नेक्स्ट पार्ट विल सी ॲज अ जॉईन्स. आपण हे जॉईन्स म्हणजे काय आहे? सो बेसिकली अ डिफरंट टेबल, अ जॉईंट क्लॉज इज यूज टू कंबाईन रोज फ्रॉम 2 or more tables based on the related columns between them. म्हणजे एक रिलेशनशिप यूज करून आपण काय करू शकतो? सर हा, येस. पण एक ते हॅव्हिंग क्लॉजचं सांगतो ना सर. हॅव्हिंग क्लॉज, ओके. सो हॅव्हिंग क्लॉज. आता काय आहे हॅव्हिंग क्लॉज? म्हणजे सेम लाईक वेअर क्लॉज. इथून एक्झाम्पल घेऊन लक्षात घ्या की हॅव्हिंग क्लॉज इज सेम लाईक वेअर क्लॉज. पण हा वेअर क्लॉज आपण इथे का नाही वापरू शकत? कारण की जेव्हा आपण हे ॲव्हरेज वगैरे असे ॲग्रिगेशन फंक्शन्स वापरतो ना, एव्हीजी सॅलरी, मिनिमम सॅलरी, मॅक्झिमम सॅलरी, सम ऑफ द सॅलरी, असे सम हे फंक्शन्स वापरतो ॲव्हरेज, त्यावेळेस आपल्याला हॅव्हिंग यूज करावं लागतं. सो वेअर तिथे काम नाही करत. सो हॅव्हिंग क्लॉज वॉज ॲडेड इन एसक्यूएल बिकॉज द वेअर कीवर्ड कॅनॉट बी यूज इन द ॲग्रिगेट फंक्शन. त्यामुळे ॲग्रिगेट फंक्शनच्या वेळेस आपण वेअर नाही यूज करू शकत, म्हणून हॅव्हिंग. पण वेअर कंडिशन जसं काम करतं, वेअर कंडिशन काय करतं? टू फिल्टर आउट द डेटा. ओके. सो वेअर आपण वेअर कंडिशनने शक्यतोवर आयडीज देतो ना. आय डी म्हणजे मीन्स आता समजा आपलं 1 नंबरचं रेकॉर्ड आहे, 2 नंबरचं रेकॉर्ड आहे, 3 नंबरचं रेकॉर्ड आहे. मग ते आपल्याला समजा आयडी फेच करायचं आहे की सेकंड नंबरचा आयडी फेच करायचा असला तर आपल्याला सेकंड नंबरचाच रेकॉर्ड दिसणार. म्हणजे त्या कंडिशन मध्ये तोच आयडी आपल्याला जर ते प्रोसिजर थ्रू डिलीट करायचं असलं तर डिलीट करता येणार, घेता येणार, करता येणार. म्हणजे शक्यतो मी बघितलं तर आयडीच यूज केलेला आहे वेअर कंडिशन मध्ये. तू काही कंडिशन टाकू शकते. एनिथिंग, एनी कंडिशन यू कॅन पुट. तर आता मी इथे वेअर क्लॉज करायचं आहे मला. वेअर कंडिशन, वेअर नेम इज इक्वल टू स्वप्नील. इथं काय आय डी नाही, नेम आहे. कॉलमचं नाव वगैरे देऊन आता इथे मी जेही फिल्टर, मला असा डेटा पाहिजे इथून. लेट्स से इथे वेअर आय वॉन्ट टू टेस्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम टेस्ट डी बी, वेअर ई ॲड्रेस. ठीक आहे. एक सेकंद, याच्यामध्ये बघूया. विजिबल नाहीये. सॉरी, काय म्हणतं? आहे विजिबल. स्क्रीन इनविजिबल आहे. हा आहे सर. ज्या नेटवर्क लेफ्ट करून परत रिजॉईन करा जर इनकेस कोणाला दिसत नाही तर. तर हे कस्टमर्स हा टेबल आहे. आता इथे आपल्याला हे रेकॉर्ड्स दिसत आहेत, वेअर सिलेक्ट स्टार फ्रॉम. इथे वेअर क्लॉज कसा वापरू शकतो आपण? वेअर क्लॉज वापरून आपण अचीव करू शकतो काय? वेअर, ठीक आहे. वेअर काय करू शकतो आपण? आपल्याला असा रेकॉर्ड्स पाहिजे ज्याच्यामध्ये सॅलरी ई सॅलरी इज ग्रेटर दॅन 50,000 हे पाहिजे. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर परत आपण अँड कंडिशन लावून काय करू शकतो? आणखी दुसरं पण हे घेऊ शकतो, अँड ई एज. ठीक आहे, ई एज इज इक्वल टू इज ग्रेटर दॅन 27. म्हणजे 50,000. मग याचं काय होईल? फिल्टर आउट कसं होईल? एक तर सॅलरी ग्रेटर दॅन 50,000 ई एज. फक्त आय डी म्हणून नाही, एनिथिंग, एनी कंडिशन वी कॅन इम्प्लाय. आपण हे पूर्ण वेअर क्लॉज तर वापरून पाहिले. हे वेअर क्लॉज नंतर अँड, ऑर, हे लाईक वगैरे, आणि त्याच्यानंतर बिटवीन, वेअर सॅलरी बिटवीन, असे कॉम्बिनेशन्सना आपण घेऊ शकतो डिफरंट. सॅलरी नॉट इन, हे वेअर कंडिशनमध्ये अशा वेगवेगळ्या, नॉट नल, वेअर सोबत हे सॅलरी इज नॉट नल. ठीक आहे. सो
दॅट्स हाऊ, म्हणजे कंडिशन आपल्याला जसे रेकॉर्ड्स पाहिजे तसे आपण व्हेअर क्लॉज मध्ये घेऊ शकतो. नॉट ओनली द आय डी. गॉट इट? हे लक्षात आलं? हेच विचारत होते म्हणजे तो. हो सर. ओके. हो, मला वेअर आणि हॅव्हिंग जरा कन्फ्युजन होतं म्हणून विचारलं. नाही, वेअर आणि हॅव्हिंग इज द सेम थिंग. असं काही नाही आय डी वगैरे फिल्टर आउट करण्यासाठी. पण जेव्हा जेव्हा आपण ॲग्रिगेट फंक्शन वापरतो, हे बघ, ॲग्रिगेट ॲज इन हे एव्हीजी. ॲग्रिगेट फंक्शन्स कोणते आहेत? हे एव्हीजी, सम, हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सिलेक्ट एव्हीजी असं लिहिलं तरी तो वेअर नाही वापरू शकत. वेअर एव्हीजी सॅलरी ग्रेटर दॅन 3 असं नाही करू शकत. हे जे आहे ना, याच्यावर कंडिशन अप्लाय करायची आहे. एव्हीजी याच्यावरती कंडिशन अप्लाय करायचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला हॅव्हिंग यूज करावं लागेल. जेव्हाही आपण अशा कंडिशनमध्ये हे टाकतो एव्हीजी सॅलरी, सम ऑफ द सॅलरी, तर त्यावेळेस तुम्हाला वेअर नाही चालणार, हॅव्हिंग टाकावं लागेल. सो जस्ट कीप दिस माइंड की आपण जेव्हाही आपल्याला कंडिशन, एखादा रिझल्ट आपल्याला हे काय करतो, रिझल्ट रिटर्न करतो, एखाद्या सॅलरीचा रिटर्न रिझल्ट करतो, किंवा एखाद्या याच्यावरती काहीतरी कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करून आपल्याला तो रिटर्न करतो. सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतात हे, बरोबर? काउंट. आलं सर. राईट. तर त्यावेळेस आपण हॅव्हिंग यूज करणार. सो नेक्स्ट थिंग वी गोइंग टू सी जॉईन्स. आता जॉईन्समध्ये कसं आहे की कम्प्लिटली तुम्ही, आपल्याला डिफरंट 2 टेबल्स आहेत, समजा 2, 3, 4, 5 कितीही टेबल्स असतील, डिफरंट टेबल्स असतील ना, त्याच्यामधला रेकॉर्ड्स आपल्याला फेच करायचे आहेत. मग बेस्ड ऑन द रिलेशनशिप, एक पर्टिक्युलर रिलेशनशिप आपण हे करून काय करतो, तसे रेकॉर्ड्स फेच करतो. म्हणजे आता इथे बघा, हे 2 टेबल आहेत. हा कस्टमरचा टेबल आहे, हा ऑर्डर्सचा टेबल आहे. आता फ्लिपकार्टचं एक्झाम्पल घ्या. आता फ्लिपकार्टमध्ये बघा कसं असतं की, लेट्स चेक इट. तर समजा तुम्ही एक फ्लिपकार्टमध्ये लॉग इन करताय, तर लॉग इन करताय, यू आर दी वन युजर, ठीक आहे. तर हे समजा त्याच्यासाठी एक टेबल बनेल. सो फॉर दॅट यू हॅव वन टेबल. मग त्या टेबलमध्ये असं इमॅजिन करा की इन दिस टेबल युअर डिफरंट रेकॉर्ड्स. मग हे कोणता लॉग इनचा झाला, समजा कस्टमर लॉग इन और कस्टमरचे युजर्स असतील सगळे, म्हणजे फ्लिपकार्ट युजर्स. ओके, हा टेबल. हे फ्लिपकार्ट युजर्सचा टेबल आहे. ओके, याच्यामध्ये कम्प्लिटली मग कोणती कोणती इन्फॉर्मेशन आहे, तुमचं युजर नेम, तुमचं पासवर्ड, तुमचं फुल नेम, ठीक आहे. जी इन्फॉर्मेशन तुम्ही याच्या वेळेस देताय किंवा जे निडेड आहे, युजर नेम, पासवर्ड, फुल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर तुमचा, हे सगळं इथे असेल. हे झालं एक टेबल. दुसरा टेबल असा असेल, ज्याच्यामध्ये कोणता असेल, दुसऱ्या टेबलमध्ये हे सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन असतील, रिलेटेड इन्फॉर्मेशन. हा टेबल कोणता आहे? हा ऑर्डर्सचा टेबल आहे समजा. सेम लाईक तिसरा टेबल कसा आहे, तिसरा टेबल इथे आहे, तो कम्प्लिटली याच्यामध्ये हा टेबल आहे. तर हा टेबल आहे ऑर्डर झाल्यानंतर विश लिस्टचा आहे. परत आणखी वेगळा टेबल येऊ शकतो माय कार्डचा. ओके, हा टेबल असू शकतो. जस्ट अ मिनिट, सॉरी. हा टेबल येऊ शकतो माय कार्डचा. ओके, सो पर्टिक्युलर प्रत्येक ठिकाणी जितकेही फीचर्स असतील, माय कार्ड्स असेल, मग परत आणखी कोणते कोणते असेल, हे मोबाईल्सच्या मध्ये मोबाईल्सचा टेबल असेल वेगळा, प्रत्येक वेळी असं वेगवेगळे. आता समजा याच्यामध्ये हे सगळे एका युजरचे सिम्पल, याच्यामध्ये देर आर लाईक ट्रिलियन्स ऑफ द लाखो युजर्स असतील. त्याचे फ्लिपकार्टचे जितके युजर्स असतील ते सगळे इथे असतील, लाखो युजर्स. मग एखाद्या पर्टिक्युलर युजरचा ऑर्डर्स जर फाइंड आउट करायचे असतील, समजा 1, 2, 3, 4 असे ऑर्डर्स आहेत, तिथे ऑर्डर आहेत,
तर एखादा पर्टिक्युलर युजरचा जर ऑर्डर आय डी फाइंड आउट करायचा असेल, तर काय काय ऑर्डर केलंय, तर ते आता आपण लॉग इन केल्यानंतर, मी लॉग इन केल्यानंतर माझ्या ऑर्डर्सच्या सेक्शनमध्ये जर मी गेलो तर मला माझे ऑर्डर्स दिसतील. पण डेटाबेसमध्ये कसं स्टोअर केलं असतं, डेटाबेसमध्ये यावेळी वेगळ्या ऑर्डर्स टेबल वेगळा असतो, फ्लिपकार्ट युजर्स वेगळा असतो, कारण की एकाच टेबलवरती हे सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करणं, मॅनेज करणं इतकं हे नाही आहे, इझी नाही आहे, हे पण आहे. पण तर असे वेगवेगळे टेबल्स, मग यांना जॉईन करून मग इन्फॉर्मेशन. आता नंतर मी काय केलं, माझ्या अकाउंटसाठी शैलेशनी लॉग इन केले आणि त्यांनी ऑर्डर्स क्लिक केले. मग इथे काय करणार, इथे जाणार शैलेश युजर्सचा युजर आय डी काय आहे, हा ठीक आहे, 1 2 टू आय डी आहे, समजा इथे 2 आहे, तर 2 नावाचं इथे येणार ऑर्डर्समध्ये आणि इथे त्याची रिलेशनशिप बिल्ड करतात. सो या आय डीचा प्रायमरी की नाही तर फॉरेन की असं ॲड करून काय करणार, 2चे ऑर्डर्स किती आहेत, मग ते ऑर्डर्स आपल्याला दिसणार. सो जस्ट लाईक दिस टेबल. आता इथे बघा, या 2 नंबर्स म्हणजे डेवनी किती ऑर्डर्स केलेत, तर मग इथे येऊन मग असं 1 2 आणि 2 ऑर्डर्स, म्हणजे हे बघा ऑर्डर आय डी, तर 2च्या युजरने असं केलं, तर हे कंबाईनिंग आपण करू शकतो. फॉर दॅट प्रायमरी आणि फॉरेन की असतं, मग ते जॉईन आपल्याला या बेसिसवरती जॉईन करतो. आता जॉईन्समध्ये वेगवेगळे टाईप्स कसे आहेत, सो जॉईन्स आर डिफरंट टाईप्स. सो इट रिटर्न्स हॅव द मॅचिंग सिंगल बोथ टेबल्स. आता 2 टेबल्स आहेत, तर समजा मी इनर जॉईन करतोय, फर्स्ट इज इनर जॉईन. एसक्यूएल जॉईनमध्ये वेगवेगळे हे आहेत, डिफरंट टाईप्स आहेत, जसं इनर जॉईन आहे, आउटर जॉईन, राईट जॉईन, लेफ्ट जॉईन. ठीक आहे, आपण फर्स्ट इनर जॉईन बघूया. तर इनर जॉईनमध्ये कसं असतं, हे 2 टेबल आहेत, 1 2 3 4 याच्यात डेटा आहे, 3 4 5 6 याच्यात डेटा आहे. तर दोन्हीमधला कॉमन कोणता आहे, 3 4 3 4. तर हा दोन्हीमधला कॉमन डेटा ना तोच फेच करून देणार आपल्याला. इनर जॉईनमध्ये समजा हे टेबल आहे, हे टेबल आहे, दोन्ही टेबलमधला जो कॉमन आहे तोच डेटा आपल्याला भेटणार इथे. सो दॅट्स अ इनर जॉईन. तर आपण एक तर प्रॅक्टिकली बघूया इथे. आता माझ्याकडे काय आहे इथे, for that we need to create tables. Let's check एक मिनिट. ठीक आहे, लेट्स ॲड आवर ओन टेबल्स. मी काय करतो, एक टेबल ॲड करतो. हाच टेबल घेतो, क्रिएट टेबल फ्लिपकार्ट युजर्स. ठीक आहे, फ्लिपकार्ट युजर्स घेतो आहे, त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन याच्यामध्ये जसं केलं तसंच करूया. कस्टमर आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आणि फोन. कस्टमर आय डी आहे, आय डी लिहूया फक्त, फर्स्ट नेम किंवा ई नेम, लास्ट नेमचं ऐवजी नेम फक्त, ईमेल आणि फोन नंबर. ईमेल and phone number. Phone integer, that's it. ओके, सो हे फ्लिपकार्ट युजर्सचा टेबल आहे, ज्याच्यामध्ये मी आय डीला याच्या, ठीक आहे, आय डीला आय डी, ईमेल, आय डी, ईमेल, ई आय डी, ई फोन असं द्या. हे टेबल्स आहेत, कॉलम्स बनवतो असे. हे काय काय कॉलम्स आहेत, एम्प्लॉई आय डी आहे, ज्याला प्रायमरी की बनवतो आहे, ई नेम आहे, ज्याचं व्हॅरकॅर वगैरे, ईमेल ॲड्रेस आहे, ई नेम आहे आणि फोन नंबर. फोन नंबर इंटिजर, हे पण समजा नॉट नल किंवा युनिक असतील, कारण की फोन नंबर रिपीट नाही करू शकत, राईट. एका नंबरवरती एकच युजर असं आपण ॲड करू शकतो. तर हे मी टेबल क्रिएट करतो आहे त्याच्यासाठी. ओके,
लेट्स रिफ्रेश. तर फ्लिपकार्ट युजर्सचं टेबल क्रिएट झालं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट कराव्या लागतील. इन्सर्ट इंटू इज द कमांड. याच्यामध्ये समजा ईमेल आणि ई फोन. So right now I'm putting these values. फ्लिपकार्ट युजर्सचा एक टेबल बनवतोय. याच्यामध्ये काय आहे, ई नेम तर फर्स्ट नेम, जस्ट फर्स्ट नेम. ईमेल ॲड्रेस फर्स्ट नेम @email.com. ठीक आहे. जीमेल ईमेल gmail.com. आणि फोन नंबर काय आहे, ओके. दिस इज द रेकॉर्ड. फर्स्ट रेकॉर्ड इन्सर्ट केला. ओके. व्हॉट इज द वॉर्निंग, ठीक आहे. हे फोन नंबर ना आउट ऑफ रेंज आहे. तर आपण हे ॲड करताना वाईट शोईंग दॅट, हे बघा इथे आपण इंटीजर दिले, इंट दिले. तर हे ई फोनच्या वेळेस आपल्याला काय करावं लागेल, बिग इंट वगैरे द्यावं लागेल. कारण की हे जे आहे आता इंटीजर डेटा टाईप्समधलं बघितलं होतं ते आउट ऑफ रेंज दाखवते. तर त्यामुळे लेट्स चेक इट की काय ॲड झालं आहे. बघा याच्यामध्ये इतकेच नंबर्स केले, पूर्ण नंबर्स केले नाहीत. बट नो वरीज, आपल्याला काही डेटा इतके हे नाही करायचा. मग परत मी सेकंड रेकॉर्ड ॲड करतोय. ठीक आहे. सेकंड मी फॉर नो नंबरचे असेच टाकतोय काहीतरी. थर्ड रेकॉर्ड ते एक सेंटेन्स चेंज करूया. तर फोर्थ वन 4-5 रेकॉर्ड ॲड करू. फोर्थ नेम and change some data here. And this fifth record. ठीक आहे. लेट्स चेक इट नाव. हे बघा, हे झाले 5 रेकॉर्ड आपण ॲड केले. नाव एक दुसरा कॉलम बघूया ऑर्डर्सचा. ऑर्डर्सच्या सेक्शनमध्ये लेट्स चेक इट. ठीक आहे. तर याला डिलीट करूया, कारण की ड्रॉप आपण असं करतो, राईट. तर ड्रॉप झाला. मग आपण परत एक ऑर्डर्सचा टेबल क्रिएट करू असा. क्रिएट ऑर्डर्स, ठीक आहे. इथे बघा, क्रिएट टेबल ऑर्डर्स नावाचा टेबल. ऑर्डर आय डी जो आहे तो नॉट नल असेल. ठीक आहे. तर ऑर्डर आय डीच्या ऐवजी आपण फक्त, ठीक आहे, ऑर्डर आय डी, ऑर्डर नंबर आणि एम्प्लॉई आय डी. ठीक आहे. एम्प्लॉई आय डीच्या ऐवजी इथे काय आहे, ई आय डी, सेम याचा घेऊया आय डी.
व्हॉट इज दिस फ्लिपकार्ट युजर्समध्ये काय आहे EID आहे ठीक आहे. सो EID इंट मग प्रायमरी की ऑर्डर ID आणि फॉरेन की EID रेफरन्सेस याचा फ्लिपकार्ट युजर्सचा EID. सो दॅट्स हाऊ वी आर वॉट टू मेकिंग ऑर्डर्समध्ये आपण हे तर प्रायमरी की आहे याचा टेबलचा पण फॉरेन की आपण कोणाला बनतोय की EID याचा EID जो घेतला इंट त्याचा फ्लिपकार्टच्या युजर्सचा त्याला रेफरन्स देतो म्हणजे हे काय करेल की आपल्याला त्याचा हे बनवेल ऑर्डर ID. तर ऑर्डर्सच्या टेबलवरती जाऊया. सो लेट्स चेक इट. हे बनलं ऑर्डर ID, ऑर्डर नंबर आणि एम्प्लॉई ID. तर एम्प्लॉई ID जो आहे ना तो फॉरेन की बनवला याचं रिलेशनशिप आपण बनवते. आता याच्यामध्ये आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत व्हॅल्यूज. तर हे मी काय करणार ऑर्डर्स एम्प्लॉई ID आहे ऑर्डर ID आहे याला काही गरज नाही. लेट्स कीप दिस. आपण फिर डायरेक्टली व्हॅल्यूज सिक्वेन्शियलीच पुट करूया. दुसरा वे इन्सर्टचा राईट. एक ऑर्डर ID आहे दुसरं काय ऑर्डर नंबर पण इंट आहे 1 2 3 असं समजा आणि ऑर्डर ID मग हे एम्प्लॉई ID काय आहे 1 2 3 4 5 याच्यापैकी मी 2 घेतोय ठीक आहे. हे तर हे रन करू झाला चेक इट व्हॅल्यू पुट झाली अशी झाली. तर आपण आता हेच रिपीट करूया. 2 नंबरच्या ह्याची लेट्स से की 1 2 3 परत 3 नंबरची ऑर्डर 4 नंबरची I'll tell you मी काय करतो नेमकं. तर हे बघा आता मी ऑर्डर्स क्रिएट केलेत. तर याच्यामध्ये कसं आहे हे ऑर्डर ID आहेत हे एम्प्लॉई ID आहेत. तर 2 नंबरच्या युजरनी हे बघा 2 नंबरच्या युजरनी हे 2 ऑर्डर केलेत. 3 नंबरच्या युजरनी हे 3 ऑर्डर केले 4 नंबरच्यानी हे 1 केले 5 नंबरच्यानी हे 1 केले ठीक आहे. तर आता लेट्स चेक इट. आपण आता हे काय करूया याच्या अगेन्स्ट ना वेगवेगळ्या इनर जॉईन वगैरे ही क्वेरी रन करून पाहू. मग आता आपल्याला काय पाहिजे या 2 टेबलमधून असे रेकॉर्ड पाहिजे ज्यांनी ऑर्डर केलं आहे. फक्त ज्यांनी ऑर्डर केले त्याला मला तसेच रेकॉर्ड हवे. आता इथे बघा 1 2 3 4 एम्प्लॉई ID जर बघितलं 2 4 3 5 1 नंबरच्या युजरनी ॲड केलं नाही म्हणजे 1 नंबरच्या युजरनी ऑर्डर केली नाही आजपर्यंत ऑर्डर केली नाही त्यामुळे ते दिसलं नाही पाहिजे. ते फक्त रेकॉर्ड्स तेच दिसले पाहिजे ज्यांनी ऑर्डर केले. तर त्यासाठी आपण काय करतो म्हणजे दोन्ही टेबलमधला कॉमन हे 2 2 3 4 हे 2 3 4 याच्यात पण आहे 2 3 4 याच्यात पण आहे. मग तसेच रेकॉर्ड्स दिसतील एक दिसणार नाही. इफ यू डू द इनर जॉईन मग इनर जॉईनचा मिनिंग तोच की इथे बघा इनर जॉईन केलंय म्हणजे कॉमन डेटा दोन्हीतला जो कॉमन डेटा नाही 1 2 इथे नाहीये या टेबलमध्ये 5 6 या टेबलमध्ये नाही तर तो दिसणार नाही 3 4 दोन्ही टेबलमध्ये तर ते दिसणार. सो दॅट्स हाऊ वी डू द इनर जॉईन. तर त्याच्यासाठी काय करू शकतो आपण इनर जॉईनसाठी कमांड कशी आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम कुठला टेबल आहे फ्लिपकार्ट युजर इनर जॉईन ओके इनर जॉईन कुठला टेबल ऑर्डर्स राईट ऑन म्हणजे कंडिशन टाकतो इथं ऑन फ्लिपकार्ट. मग रिलेशनशिप सांगावं लागतं रिलेशनशिप म्हणजे कशाची एम्प्लॉई ID इज इक्वल टू ऑर्डर्सचा एम्प्लॉई ID म्हणजे या बेसिसवरती या रिलेशनशिपवरती काय करा की मला रेकॉर्ड्स फेच करून द्या. मी रन करतोय ठीक आहे. इथे काहीतरी अननोन कॉबल ऑर्डर ID ठीक
ओके, ऑर्डर आय डी नाही आहे ही, ऑर्डर्स टेबल आहे ना, ऑर्डर्स टेबल, ऑर्डर्स डॉट एम्प्लॉई आय डी. हे बघा आता मला कसे रेकॉर्ड्स भेटले, तर कंप्लीट रेकॉर्ड्स भेटले. इथे 2 नंबरचे रेकॉर्ड्स आहेत, डबल हे दिसत आहेत, हे 2 रेकॉर्ड्स. मग आता इथे या टेबलवरून मी समजू शकतो की अच्छा 2 नंबरच्यानी हे ऑर्डर्स केलेत, 1 2 3 ऑर्डर्स केले. देन 3 नंबरच्या युजरनी हे ऑर्डर्स केलेत, हे 2 ऑर्डर्स केलेत, ऑर्डर आय डी वगैरे. ठीक आहे. 4 नंबरच्यानी हे केले, 5 नंबरचे. इथे तुम्हाला 1 नंबरचा युजर दिसणार नाही. म्हणजे याच्यासोबत हे 2 टेबल कंबाईन केले बघा, हे कंप्लीट. आता समजा एक सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, स्टार नको आहे, सगळंच नको इन्फॉर्मेशन, तर सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन पाहिजे, तर सिलेक्ट काय पाहिजे आपल्याला, टेबलचं फक्त काय, एम्प्लॉई नेम पाहिजे आणि त्याचं ऑर्डर आय डी. ठीक आहे, किंवा ऑर्डर नंबर पाहिजे, फक्त एवढंच पाहिजे. सिलेक्ट एम्प्लॉई नेम पाहिजे. एम्प्लॉई नेम कुठला आहे, कोणत्या कॉलमचा आहे, एम्प्लॉई नेम पार्ट ऑफ काय, फ्लिपकार्ट युजर्स आहे टेबलचा, फ्लिपकार्ट युजर्स डॉट ई नेम असं पण देऊ शकतो आपण. ई नेम हे सिलेक्ट केलं आणि फक्त नाव आणि काय पाहिजे, ऑर्डर आय डी. त्याचा ऑर्डर आय डी कोण कोण हे केले, किती ऑर्डर्स केले, तर ऑर्डर आय डी म्हणजे किंवा ऑर्डर नंबर घ्या. ऑर्डर नंबर कोणाचा पार्ट आहे, ऑर्डर्स टेबल्सचा. ऑर्डर्स टेबल्सचा आहे तर ऑर्डर्स डॉट ऑर्डर आय डी. ठीक आहे. आता हे तर मी रन केलं तर हे बघा, म्हणजे आता याच्यानुसार काय भेटलं, मी 2च कॉलम घेतले, फ्लिपकार्टचा ई नेम आणि ऑर्डर्सचा ऑर्डर आय डी. तर याचं कळेल. सेकंड नेमवाल्यांनी 2 ऑर्डर केलेत, ऑर्डर आय डी ही. थर्ड नेमवाल्यांनी 4, हे त्याचे 2 आहेत ऑर्डर, 4-5 नंबरचा, आणि हे. ठीक आहे, म्हणजे हे ऑर्डर नेम, ऑर्डर आय डी वगैरे. तर अशा वेळी आपण काय करू शकतो, हे करू शकतो, इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. सो दिस इनर जॉईन, दोन्हीतला कॉमन डेटा पाहिजे असेल तर. आता लेफ्ट जॉईनमध्ये काय आहे की आता समजा हा लेफ्ट जॉईन फ्लिपकार्ट युजर्सचा टेबल आहे आणि हा ऑर्डर्सचा टेबल आहे. राईट जॉईन म्हणजे आपण जे लिहितो ना, फर्स्ट याच्यामध्ये लेफ्ट जॉईन कसं ठरतो आपला, आता याच्यामध्ये ऑर्डर्स डॉट, ठीक आहे, याच्यामध्ये फर्स्ट लेफ्ट राईट कसं ठरतो की आपण स्टार्टिंगला जो लिहितो, हा सिलेक्ट स्टार फ्रॉम फ्लिपकार्ट युजर्स हा लिहितो, म्हणजे फ्लिपकार्ट ऑर्डर्स ऑर्डर आय डी याच्यावरचा. तर हा काय झाला, लेफ्ट साईड. ही काय झाली, राईट साईड. बरोबर, ऑन फ्लिपकार्ट युजर्स एम्प्लॉई आय डी हे फर्स्ट साईड आणि राईट साईड. तर आता लेफ्ट जॉईन जेव्हा होतं, इनर जॉईनमध्ये दोन्हीतला कॉमन डेटा दिला. आता लेफ्ट जॉईन जेव्हा म्हणतो तेव्हा लेफ्ट जॉईनमध्ये काय करणार, तो लेफ्ट जॉईनमध्ये याच्यामधले सर्वच रेकॉर्ड रिटर्न करणार आणि याच्यामधला कॉमन रेकॉर्ड्स रिटर्न करणार. ओके, याच्यामधले सर्वच रेकॉर्ड्स रिटर्न करणार म्हणजे कोणते कोणते रेकॉर्ड्स रिटर्न करेल तो, 1 2 3 4 सगळंच, 5 जितके युजर्स आहेत ते सगळे, आणि याच्यामधले फक्त कॉमन म्हणजे ऑर्डर्स, जितके ऑर्डर्स आहेत तेवढेच रिटर्न करणार. जर मी फक्त इथं काय करेन, लेफ्ट जॉईन असंच करेन. ओके, सिंटॅक्स इज द सेम. लेफ्ट जॉईन केलं तर हे बघा, 1 रेकॉर्ड पण रिटर्न झाला, त्याच्या अगेन्स्ट आय डी वगैरे काहीच नाही. तर हे बघा इथे 1 रेकॉर्ड पण रिटर्न झाला, याचा ऑर्डर काहीच नाही, तर ते पण रेकॉर्ड. म्हणजे या लेफ्ट जॉईनमध्ये त्या डायग्रामवरून लक्षात ठेवायचं, लेफ्ट जॉईनमध्ये लेफ्टमधले सगळेच रेकॉर्ड आणि राईटमधले फक्त, हे बघा याचं टेबल, हे जो टेबल आहे ना इथे हे झालं, राईटमधले फक्त कंबाईन रेकॉर्ड, तर हे रेकॉर्ड्स रिटर्न नाही करणार. असं सेम लाईक राईट जॉईनमध्ये काय करणार, याचे सर्वच राईट टेबलचे आणि लेफ्ट जॉईनचे फक्त कॉमन. तर इथे बघा 1 2 3 4 आहे, 1 2 3 4 हा कोणता टेबल आहे, लेफ्ट टेबल आहे. 3 4 5 6 हा राईट टेबल आहे. असे रेकॉर्ड्स आहेत. तर याच्यामधले काय होणार, आपण राईट जॉईन म्हटल्यानंतर यातले सगळेच येणार, 3 4 5 6 हे बघा सगळेच आले. याच्यामधले फक्त कॉमन येणार, 3 4 1 2 येणार नाही. सेम वेने इथे राईट जॉईन, तर याच्या वेळेस काय करणार, सेम याच्यामध्ये तेच रेकॉर्ड दिसतील जे आपल्याला इनर जॉईनला दिसेल, कारण की याच्यामध्ये राईट टेबलमध्ये असे काही एक्स्ट्रा रेकॉर्ड्स नाही आहेत.
एक्स्ट्रा रेकॉर्ड्स नाही, 6-7 वगैरे समजा एम्प्लॉई आय डी 6-7ची असते ऑर्डर्स आय डी, किंवा 10-12 ऑर्डर्स आय डी असते, 10-12ची ऑर्डर्स तर आपल्याला दिसले असते, जे की इकडे 10-12 तर नाही आहेत रेकॉर्ड लेफ्टमध्ये. लेफ्ट टेबलमध्ये 10-12 जणांचे कुणाचे नाही आहेत, आपल्याला 5च आहेत. 1, 2, 3, 4, 5 असे एम्प्लॉई आय डी आहेत, बरोबर. समजा 10-12 जर असते तर ते इथे दिसले असते आणि इकडे नल नल दिसलं असतं. सो वी हॅव द इन्फॉर्मेशन. नंतर मग फुल जॉईन, मी पुढे एक्झाम्पल आहे त्याच्यानुसार लक्षात येईल. फुल जॉईन केलं तर फुल जॉईनमध्ये काय करणार, तर फुल जॉईनमध्ये दोन्ही पण युजर्स म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 3, 4, 5, 6 हे दोन्ही पण रेकॉर्ड्स असे रिटर्न करणार. सो दिस इज हाऊ इट विल रिटर्न. बघा, याचं रिलेशनशिप असेल याच्यासोबत तर ते दाखवणार 3, 4, पण नसेल तर इकडली नल दाखवणार, त्याच्या पुढे इथं 5, 6च्या पुढे इकडे नल दाखवणार, पण सगळ्याच इन्फॉर्मेशन रिटर्न करेल हे. ऑल द इन्फॉर्मेशन हे फुल जॉईनमध्ये. बट द मोस्ट इम्पॉर्टंट की फुल जॉईनमध्ये दोन्ही टेबल्समधला सर्वच रेकॉर्ड्स जर देत असेल तर फुल जॉईन आपल्याला इथे नाही यूज करता येत. ओके, आता एरर काय देतोय बघा, अननोन कॉलम फ्लिपकार्ट युजर आय डी. ठीक आहे, तर हे फुल जॉईन ना आपल्याला याच्यात MySQL मध्ये फुल जॉईन कॉन्सेप्ट नसतो. फुल जॉईन सारखं असं काही नाही. SQL सर्व्हर वगैरे ह्याच्यामध्ये चालेल, पण MySQL मध्ये फुल जॉईन असं नाही करू शकत, कारण की जनरली दोन्ही मधला रेकॉर्ड्स असं कोणी फेच नाही करत. सो दिस इज जस्ट फुल जॉईनच्या ऐवजी काय करू शकता तुम्ही, युनियन ऑल वापरू शकता. ठीक आहे, युनियन ऑल वापरलं तर काय करणार, दोन्ही मधले रेकॉर्ड्स आपल्याला दिसतील. असं सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 1, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 2 आणि युनियन ऑल, म्हणजे मग तुम्हाला हे युनियन ऑल दिसते, डुप्लिकेट रेकॉर्ड सगळे रेकॉर्ड्स असं. बट ते फुल जॉईन आपल्याला कॉन्सेप्ट आपल्याला हे नाही करता येणार MySQL मध्ये. आपल्याला जो पर्टिक्युलरली मेन आहे ना, ते तुम्हाला इनर जॉईन, लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन हे तीन कॉन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये मेजरली इनर जॉईनच वापरतो, पण लेफ्ट जॉईन, राईट जॉईन पण हे तुम्हाला रन करून यू कॅन चेक इट, की 2 टेबल क्रिएट करायचे, असे 2 टेबल, हे दोन्ही टेबल्स फ्लिपकार्ट्स आणि ऑर्डर्स, आणि त्याच्यानुसार आपण चेक करायचं की मेन इज द सिंटॅक्स, ते लक्षात ठेवायचं. आता सेल्फ जॉईन जो आहे ना, सो दिस इज समथिंग, एका टेबलची स्वतःच्या टेबल सोबतच आपण रेकॉर्ड्स जॉईन करतोय. ठीक आहे, तर तेव्हा सेल्फ जॉईन इज अ रेग्युलर जॉईन बट टेबल जॉईन इट सेल्फ. जसं की इतका यूज नाहीये, ते यूज नाहीये, पण ते आपण, हा टेबल आहे कम्प्लिटली तुमचा, हा स्वतःचा टेबल आहे. ठीक आहे, तर यू वॉन्ट टू डू द सेल्फ जॉईन, म्हणजे आपल्याला हा जो आहे याच्यासोबत, हा जो प्रायमरी की आहे याच्यासोबतच सेल्फ जॉईन लावून आपण काय करू शकतो, वी कॅन फेच द डिफरंट टेबल्स, म्हणजे सॉरी डिफरंट रेकॉर्ड्स, जे की नॉर्मल सिलेक्ट वगैरे ह्याच्यामधून करतो. आता आल शो यू एक्झाममध्ये, खालच्या ह्याच्यामध्ये क्लिअर होईल तुम्हाला हे पण. बट दीज आर दी डिफरंट टाईप्स. ठीक आहे, इनर जॉईन्सचे वेगवेगळे टाईप्स, इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, फुल जॉईन अँड द सेल्फ जॉईन. ते हे मेन जॉईन्सचे टाईप्स आहेत. तर एक्झाम्पल आता इथे कसं आहे, स्टुडंटचा टेबल आहे आणि स्टुडंट रिझल्टचा टेबल आहे. तर याच्यामध्ये स्टुडंट आय डी जो आहे ना, 1 2 3 4 5, इथे बघा 1 2 3 12. तर हे जे आहेत ना, हा स्टुडंट आय डी जो आहे ना, तो दिस इज दी प्रायमरी की, आणि ह्या फॉरेन की आहे, या टेबलमधला फॉरेन की 1 2 3, आणि हा स्टुडंट आय डी प्रायमरी की याचा. जर याच्यावरती इनर जॉईन केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 1 इनर जॉईन, तर याच्यामधले कंबाईन रेकॉर्ड्स येणार, म्हणजे कॉमन रेकॉर्ड्स येतील, 1 2 3 4 1 2 3 4, म्हणजे हेच रेकॉर्ड्स येतील, त्याचे स्टुडंट मार्क्स दिसतील दोन्ही मधले. बरोबर, स्टुडंट आय डी वरती केल्यानंतर हे असा रिझल्ट दिसेल तुम्हाला, जे की आपण पाहिलंय. आता लेफ्ट जॉईन केलं बघा, लेफ्ट जॉईन मध्ये हा जो टेबल आहे इकडचा, याचे सर्वच रेकॉर्ड दिसत आहेत इथे, आणि इकडे नल दिसत आहे, म्हणजे याच्याकडले फक्त कंबाईन रेकॉर्ड 1 2 3 4, पण 5 चे मार्क्स आणखी इथे टेबलमध्ये ऍड नाही आहेत, त्यामुळे इथला 5 तर दिसणार. मग ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं, अच्छा 5 नंबरच्या युजर्सचे मार्क्स ऍडेड नाही आहेत असं. तर दिस इज द पर्पज टू फाइंड आउट लेफ्ट जॉईन, म्हणजे लेफ्ट जॉईन का करतो आपण, तर हे याच्यासाठी. असं दिसल्यानंतर तुम्हाला पण लक्षात येईल, अच्छा या टेबलमध्ये 5 नंबरच्या युजर्सचे मयांक पाटीलचे रेकॉर्ड्स ऍड केले नाहीत, ते ऍड करा. ठीक आहे, स्टुडंटचे मार्क्स दिसत नाहीत, बाकीच्यांचे मार्क्स आहेत, याचे मार्क्स नाहीत, काय मार्क्स आहेत ते ऍड करा इथे, असं वी कॅन फाइंड आउट. ते लेटर आपण ऍक्शन्स घेऊ शकतो, पण ते पर्पज टू फेच दिस लेफ्ट जॉईनमध्ये आपण हा कम्प्लिटली इकडचे सर्व रेकॉर्ड्स, आणि राईट जॉईनमधले फक्त कंबाईन रेकॉर्ड. राईट जॉईनमध्ये हे बघा असं दिसणार, या टेबलमधले सगळेच, पण याच्यामधले असे नल नल नल, म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की या टेबल्समधला सगळा कंबाईन डेटा तर दिसतोय. म्हणजे आता स्टुडंट आय डी कोणता आहे, 15 12 14, हे जे आय डीज आहेत 15 12 14, याच्यासाठी रेकॉर्ड्स नाही आहेत.
म्हणजे याच्यासाठी याचे रेकॉर्ड्स नाही आहेत, हे कोणते स्टुडंट्स आहेत आणि याच्यासाठी नेम वगैरे नाही आहे, कॉलेज वगैरे ॲडेड नाही, तर ते ॲड करा असं. दॅट्स हाऊ वी कॅन गेट द इन्फॉर्मेशन. आणि फुल जॉईन मध्ये मग हे कम्प्लिटली असं दिसणार, जे की याच्यामध्ये चालत नाही MySQL मध्ये, पण तुम्हाला कम्प्लिटली फुल जॉईन मध्ये हा सगळ्याच रेकॉर्ड्समध्ये इथलेही सगळे रेकॉर्ड्स इकडचेही सगळे रेकॉर्ड्स असे दिसतात. हे बघा, म्हणजे कम्प्लिटली ते नल इथे जे रेकॉर्ड्स जे 12, 14, 15 त्यांचे 5 साठी इकडं होतं, इकडं नाही. सो दिस इज कम्प्लिटली फुल जॉईन. ओके. सो सेल्फ जॉईन मध्ये स्टुडंट आयडी एज आयडी. आता इथे यांनी काय केलंय, ए स्टुडंट आयडी बी स्टुडंट आयडी टेबल सेम आहेत. म्हणजे हे बघा, आयडी आणि नेम, ए डॉट स्टुडंट आयडी एज आयडी, ए डॉट एस नेम, बी डॉट एस नेम एज अ नेम. ठीक आहे, त्याच टेबलचं दिलंय. आणि फ्रॉम स्टुडंट आयडी ए स्टुडंट 1 बी असं केलंय. म्हणजे त्यालाच एकाच टेबलला त्यांनी ए बी असं नाव दिले वेगवेगळं, आणि त्याच टेबलला म्हणजे अलाइस नाम क्रिएट करून ए डॉट स्टुडंट आयडी त्याच्यावरती. जस्ट लाईक ॲज गुड ॲज हे काय झालं, सिलेक्ट स्टेटमेंटच झालं आपलं. सिलेक्ट स्टार फ्रॉम दी, हे रेकॉर्ड्स कसे रिटर्न करेल, कोण रिटर्न करेल, सिलेक्ट आयडी अँड द नेम फ्रॉम द टेबल, व्हॉट टेबल नेम, स्टुडंट टेबल. असं जर केलं तरी हे सेमच देईल. म्हणजे सेल्फ जॉईनचा इतका इम्पॉर्टन्स नाही आहे, की इम्पॉर्टन्स अजून आपण सिलेक्ट क्वेरीनं पण आपण फेच करू शकतो. पण सेल्फ जॉईन जर म्हटलं तर टेबल स्वतःशीच रिलेशनशिप बिल्ड करून काय करतो, रिझल्ट रिटर्न करतो. याच्यामध्ये हे असं सिंटॅक्स दिलंय. तर इन केस इतकं नाही समजलं, हे थोडं कन्फ्युजिंग असेल, तुम्ही ही क्वेरी रन करा. दिस वे यू कॅन, अशाच वेळी तुम्ही 2 टेबल क्रिएट करू शकता आणि यू कॅन रन दिस जस्ट टू सी की व्हॉट इज द डिफरन्स. पण हे जे रेकॉर्ड्स आहेत हे सेम आपल्याला सिलेक्ट क्वेरीने पण भेटतात. सो फक्त सिंटॅक्स लक्षात असणं किंवा सेल्फ जॉईनचं फक्त नाव जरी लक्षात असेल, दॅट इज फाईन. We can tell them interviewer ki self join is something that it joins tables, it joins for the within single table is joined with himself. Okay, just to fetch the records. मग ही क्वेरी आपण ऍड हे करून चेक करा की तुम्हाला असे रेकॉर्ड्स दिसतील. ओके. सो याच्यामध्ये काही क्वेरी, कोणाला डाऊट नाही समजलं कोणती गोष्ट जॉईन्स मध्ये? नो सर. ओके, गुड. तर हे दिले तिथे एक्झाम्पल्स. सो अंटिल अनलेस कॉन्सेप्ट तर सिम्पलच आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे टेबल इकडचा कॉमन डेटा, इकडचा हे डेटा, हे सगळं फुल जॉईन वगैरे. तुम्ही 2 टेबल्स असे क्रिएट करा याच्यावेळी. आणि हे जे रिझल्ट रिटर्न आलेत ना, याच्याकडे हे हाफ रिझल्ट आहेत, म्हणजे फुल रिझल्ट नाही आहेत असे. त्यामुळे तुम्ही तुमचा रेकॉर्ड, तुमचा ओन रेकॉर्ड क्रिएट करा. तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात घेऊन याचे रिझल्ट इथे असं रेफ जॉईन आलंय पण इकडे वेगळंच आहे असं नका, कारण की कम्प्लीट रेकॉर्ड्स नाही दिले इथे रिझल्टमध्ये. इथे फक्त एक्झाम्पल वाईज घेतले. आता इथे 1 to लेफ्ट जॉईन मध्ये बघा 1 2 3 4 5. आता पण मग इथे बघा की जस्ट अ मिनिट. ओके. सो इथे लेफ्ट जॉईन मध्ये हे बघा, इथे 1 1 1 1 2 2 1 3 1 हे पण रेकॉर्ड्स दिसत आहेत, ज्याचं इकडे नाही आहे. मग हे पण रिटर्न केले पाहिजे असं, राईट. पण ते कम्प्लीट नाही आहेत रेकॉर्ड. इथं रिझल्ट असे कम्प्लीट नाही. तुम्ही असं 2 टेबल क्रिएट करा सिम्पली, हे सेम एक्झॅक्टनी, आणि नंतर तुम्ही क्वेरीज रन करून बघा, तुम्हाला ते रिझल्ट तसे दिसतील. नेक्स्ट इज युअर स्टोअर प्रोसिजर्स. आता स्टोअर प्रोसिजर्स कसं आहे, जस्ट लाईक व्ह्यूज. आपल्याला इथे व्ह्यूज दिसत आहेत ना, इथे व्ह्यूज, हे बघा व्ह्यूजमध्ये आपण हे व्ह्यूज पाहिलं होतं. तशाच वेळी तुम्हाला स्टोअर प्रोसिजर्स पण लिहिता येतात. स्टोअर प्रोसिजर्स म्हणजे स्क्रिप्ट लिहिता येतात. आता आपण हे बघा, तुम्ही इथं जसं मी आत्ता युजर्सचा क्रिएट टेबल केलं, प्रत्येक युजर्स ॲड करत बसतोय, ठीक आहे. तर असे समजा मला 2000-3000 रेकॉर्ड ॲड करायचे आहेत, ठीक आहे. 2-3000 रेकॉर्ड्स ॲड करायचे आहेत, किंवा मला खूप जास्त डेटा आहे तो टेबलमध्ये ॲड करायचा आहे. तर हे 2-3000 रेकॉर्ड्स मला ॲड करण्यासाठी प्रत्येक वेळी अशी क्वेरी हे करत बसावं लागेल, म्हणजे असं प्रत्येक वेळी ॲड करत बसावं लागेल इन्सर्ट अँड टूल परत. मग रादर दॅन मी हे काय करू शकतो, म्हणजे समजा असा डेटा आहे तो एक्सेल शीटमध्ये आहे किंवा CSV म्हणजे बाहेर एखाद्या एक्सटर्नल फाईलमध्ये आहे, तो मला एकदा डायरेक्टली इम्पोर्ट करायचा आहे आणि ते रेकॉर्ड्स मला एंटर करायचे आहेत, असं पण असू शकतं. रिअल टाईममध्ये म्हणजे इतका सारा डेटा असं कोणी मॅन्युअली इन्सर्ट नाही करत.
तर त्यासाठी असे स्टोर्ड प्रोसिजर्स लिहू शकतो. प्रोसिजर्स म्हणजे स्क्रिप्ट. मग त्या स्क्रिप्ट काय करणार, ऑटोमॅटिकली डेटा एंटर करत जाणार. सी इथे. So store procedure is a prepared SQL code that you can save so that code can be reused over and over again. म्हणजे तो आपण काय करू शकतो, हा जो रेकॉर्डचा आहे, मी असं म्हणू शकतो की कम्प्लिटली ही जी क्वेरी आहे, इन्सर्ट इंटू ही जी क्वेरी आहे, ही कम्प्लिटली 1000 किंवा 2000 वेळेस रन कर. पण याच्या वेळेस जो डेटा आहे ना, तो कम्प्लिटली वेगवेगळा डेटा घेत चाल. म्हणजे CSV मध्ये काहीतरी किंवा XLS फॉर्मॅटमध्ये, एक्सेल शीटमध्ये मी डेटा ठेवलाय, मी एक जस्ट अप्रोच सांगतोय, नॉट नेसेसरी की असंच केलं पाहिजे. एक्सेल शीटमध्ये असे रेकॉर्ड्स ठेवलेत, 1 2 3 असे टाकून ठेवलेत. आणि मी काय सांगितलं या स्क्रिप्टला की ही नेहमीच रन कर, प्रत्येक रोच्या वेळेस इन्सर्ट इंटू ही क्वेरी रन कर आणि तिथला डेटा उचलत चाल. तर मग ते काय करणार, प्रत्येक वेळी जिथला डेटा असा इन्सर्ट करत जाणार 1000 वेळेस. म्हणजे आपल्याला मॅन्युअली रन करण्याची गरज नाही, तर आपण असे स्क्रिप्ट लिहून त्याला ओव्हर अँड ओव्हर अगेन आपण रन करू शकतो. सो इफ यू हॅव SQL query that you write over and over again, save it as a store procedures and then just call it to execute it. ठीक आहे. म्हणजे यू कॅन ऑल्सो पास द पॅरामीटर्स टू स्टोअर प्रोसिजर्स. हे बघा, पॅरामीटर्स म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये पॅरामीटर्स, तर आपण असं करू शकतो, या इन्सर्टची क्वेरी लिहू शकतो, इन्सर्ट इंटूची क्वेरी, आणि हे ॲज अ पॅरामीटर्स पाठवू शकतो. मग पॅरामीटर आपण, तुम्ही जसं जावामध्ये बघता, पॅरामीटर्स आपण कुठूनही पाठवू शकतो, एक्सेल शीटमधून पाठवू शकतो, दुसऱ्या मेथडमधून पाठवू शकतो. ठीक आहे. तर हे पॅरामीटर्स आपण असे त्याला प्रोव्हाइड करू शकतो आणि मग ही क्वेरी नेहमी तितक्या पॅरामीटर्ससाठी असे रन करत राहणार आणि कम्पॅरेटिबल ते रन होत राहणार. मग हे सिम्पल सिंटॅक्स असं आहे. म्हणजे याचा हे जे आहे तर क्रिएट प्रोसिजर्स. ठीक आहे, याचं नाव द्यायचं क्रिएट प्रोसिजर. मी तर काय करतोय, आता हे काय केलं, क्रिएट प्रोसिजर्स, सिलेक्ट ऑल कस्टमर्स ॲज, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स ग्रुप. आता इथे बघा, इथे काहीतरी मला एरर देतो, म्हणतो की ॲज इज नॉट अ व्हॅलिड ॲट दिस पोझिशन. मग मे बी दिस इज नॉट द सिंटॅक्स फॉर द SQL. MySQL साठी नाही आहे. मग इथे बघूया, याला SP पण म्हणतात, हा स्टोअर प्रोसिजर्स ऑर द SP, कधी कधी SP म्हणतात. तर लेट्स टेक इट हाऊ वी राईट इट. बिगिन अँड एंड असं लिहितो का, डिलिमिनेटर. बघूया, की असा सिंटॅक्स आहे याचा. काइंड ऑफ सिंटॅक्स इज डिफरंट. जेही लिहायचं क्वेरी इथे. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सिलेक्ट स्टार फ्रॉम फ्लिपकार्ट युजर्स घेऊया. लेट्स चेक दिस. ओके, तर इथे प्रोसिजर्समध्ये क्रिएट झाली का, तर ठीक आहे, स्टोअर प्रोसिजर्समध्ये हे क्रिएट झाले. गेट मेरिट स्टुडंट असं नावाने आपण केलं होतं. मग आपण काय करू शकतो, डायरेक्टली EXEC हे आपण रन करू शकतो. नंतर काय करू शकतो, एक्झिक्यूट गेट मेरिट स्टुडंट. म्हणजे हे रन केल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी मग ते स्टोअर प्रोसिजर्स, नॉन प्रिपेअर्ड स्टेटमेंट हँडल्ड गेट मेरिट स्टुडंट. अच्छा, याला पॅरामीटर्स हवेत का? कॉल. अच्छा, याच्यामध्ये EXEC नाही तर कॉल आहे. ओके, तर हे बघा, अशा वेळी आपण हे करू शकतो. मी इथे टाकतो स्काईप वरती. यू कॅन ऑल्सो फाइंड आउट, म्हणजे असं नाही आहे की यू नीड टू
सी असं काही एरर वगैरे दिसलं, जस्ट मी जसं गुगल केलं तसं तुम्ही सिम्पली गुगल करून चेक करा. आता हा सिंटॅक्स याच्यासाठी आहे, तो सिंटॅक्स MySQL साठी आहे. ठीक आहे, हा पण तुम्ही यू कॅन इंटरव्ह्यूने विचारले तर सिम्पली तुम्ही सांगू शकता, कारण की स्टोअर प्रोसिजर्समध्ये आपण एक्झॅक्टली काम केलंच नाही. स्टोअर प्रोसिजर आपण क्रिएट करतच नाही रिअल टाईममध्ये प्रोजेक्टमध्ये वगैरे. हे डेव्हलपर्सचं काम आहे. फक्त आपल्याला नॉलेज असलं पाहिजे, हे तिचं सिंटॅक्स काय तर हे पण सांगू शकता ते पण. पण हे इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असेल तर वेल अँड गुड. MySQLमध्ये या वेने आपण करतो. डिलिमिनेटर आहे, हे बिगिन आणि एंड. बिगिन आणि इथे बघा डिलिमिनेटर असं अँड ॲट द एंड असं लिहिले. डिलिमिनेटर हे पासून स्टार्ट होते आणि इथे नंतर क्रिएट प्रोसिजर. क्रिएट प्रोसिजर प्रोसिजरचं नाव द्यायचं, जे तुम्हाला नाव द्यायचं. आणि बिगिन आणि एंड याच्यामध्ये तुम्हाला जेही पाहिजे. आता हे नेहमी तुम्ही रन केलं ना तर हे तुम्हाला नेहमीच काय करणार, नेहमीच दिस विल रिटर्न दिस रेकॉर्ड कॉल. तर हे 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 प्रत्येक वेळी तुम्हाला हे रेकॉर्ड्स रिटर्न करेल. म्हणजे याच्यामध्ये तुमची स्क्रिप्ट असते. मग दी स्क्रिप्ट कुड बी मग इथे तुम्ही पॅरामीटर्स, याच्यामध्ये पॅरामीटर्स पण याला करू शकता. इंट तुमचा ID कॉमा व्हॅर नेम. ठीक आहे, असं. मग इथे तुम्ही असे हे देऊन मग तुम्ही याच्या वेळेस काय करता, सिलेक्ट. मग इथे तुम्ही मग इथे ID फ्रॉम ID, मग इथला कॉलम, इथला जो हे आहे तो इथे पॅरामीटर्स आपण यूज करू शकतो असं. ठीक आहे, इन्सर्टची कमांड असेल तर इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज, इन्सर्ट इंटू फ्लिपकार्ट. ठीक आहे, फ्लिपकार्ट जे असेल फ्लिपकार्ट युजर्स टेबल आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज तुम्ही हे IDs देऊ शकता. ID कॉमा नेम असं. म्हणजे हे जे आहेत ना ID, इथला ID इथे, नेम इथे, असं पॅरामीटर जस्ट लाईक दी तुमचं जावामध्ये आपण जसं वापरतो ना, जावामध्ये आपण कसं पॅरामीटरायझेशन वगैरे करतो तसंच आपण इथे पण करू शकतो. एक मिनिट, मी चार्जर लावतो. बट देर इज नो वरी. आपल्याला याचं इतकं हे घ्यायची गरज नाही की हे कसं करतात काय आहे. जस्ट बेसिक नॉलेज असेल दॅट इज इनफ. हे खूप जास्त झालं आपल्यासाठी. फक्त स्टोअर प्रोसिजर्स काय हे माहीत असणं इम्पॉर्टंट बस झालं. पण आपण याचं सिंटॅक्स सर, येस. मी ग्रुपला मेसेज शेअर केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी डेव्हलपमेंट केलं होतं ना, तर त्यावेळेस मी अशी प्रोसिजर लिहायची. मी काल हे क्रिएट करून बघितलं, तर हे प्रोसिजर ऍड पण झाली. टेबल क्रिएट केला, नंतर डिलिमिनेटर घेऊन प्रोसिजर क्रिएट केली आणि तिला इन्सर्ट पण केली आणि अपडेट पण केली. ओके, तू डेव्हलप करायची इन द सेन्स व्हॉट यू आर SQL डेव्हलपर वगैरे आहे? नाही, मी PHP डेव्हलपर होते. ओके, म्हणजे ते डेव्हलपमेंट म्हणून जॉब केला होता. गुड गुड. ठीक आहे, आपण लेट्स चेक दिस. हे बघा, म्हणजे दिस इज द बिग वन. इतकी मोठी हे आहे. ते हाफ एक्झिक्यूट करावं लागेल. सध्या टेबल पहिले. हे बघा, याच्यामध्ये क्रिएट टेबल केलाय, हा टेबल क्रिएट केलाय. त्यानंतर तुम्ही हे जे प्रोसिजर लिहिले SP इश्युअर ब्लॉक म्हणून असं, आणि बिगिनमध्ये त्यांनी ते स्क्रिप्ट लिहिले. इफ एक्झिस्ट, हा टेबल असेल एक्झिस्ट तर अपडेट करा, नसेल एल्स, नसेल तर टेबल क्रिएट करून इन्सर्ट इंटू मग युजर ब्लॉक इन्फॉर्मेशन असेल. आणि नंतर याला अशी 4, 8 वगैरे हे पॅरामीटर्स सेंड केलेत. पॅरामीटर्ससाठी मग येतो. सो दॅट इज द. मग हे तुम्ही एक जस्ट इन्फॉर्मेशन तुम्ही यू कॅन सी दिस. ओके, बट नॉट टू वरी की मग हे काय लिहिले काय याच्यामध्ये तुम्ही नका पडू. दिस विल क्रिएट अ कन्फ्युजन. एनिवेज आपल्याला एक्स्ट्रा गोष्टी नाही करायच्यात. पण हां, दिस वे यू कॅन सी की तुम्ही एक्झॅक्टली असं वेगळा एक कोड असतो जे बिगिन आणि याच्यामध्ये लिहितो. आणि सर, एवढं लिहिलं ना की आपल्याला डेटा इन्सर्ट, अपडेट, डिलीट पण करता येतो. म्हणजे बस इनफ आहे एवढं लिहिलं की. राईट राईट, त्यासाठीच असतात स्टोअर प्रोसिजर्स. जस्ट टू म्हणजे मल्टिपल स्क्रिप्ट, मोठा डेटा वगैरे जो आहे ना, तो जर त्याच्यासाठी आपल्याला हे मॅन्युअली नाही करत बसत, तर डेव्हलपर्स विल राईट दिस स्टोअर प्रोसिजर्स अँड दे विल जस्ट स्टार्ट कीप्स ऑन इन्सर्टिंग इट. ओके, सो दिस इज दी. मग इथे दिस इज द एंड ऑफ द डेटाबेस. मग याच्या पुढे
सो दिस इज मोर दॅन इनफ. ठीक आहे, तुम्ही इतकं जर केलं तर आपण जे नोट्समध्ये हे खूप डिटेलमध्ये आहे, तर इतकं जर आपण तुम्ही केलं तर दॅट्स इनफ. आपला ॲज अ टेस्टर आपल्यासाठी खूप आहे. आपण याच्यामध्ये काय करतो की इनर जॉईन, राईट जॉईन, लेफ्ट जॉईन जास्तीत जास्त, परत सिलेक्ट स्टेटमेंटच्या रिलेटेड जे आहेत तितकंच आपण यूज करतो. क्रिएट, डिलीट वगैरे हे आपण ॲज अ टेस्टर्स आपण नाही करत. का नाही करत? कारण की आपल्याला त्याचा यूजच नाही आहे. ठीक आहे, आपल्याला काही डेटा क्रिएट नाही करायचा, आपल्याला जो डेटा क्रिएटेड आहे ऑलरेडी त्याला व्हेरीफाय करायचं आहे. सो प्रोजेक्टच्या वेळेस वगैरे तुम्हाला लक्षात येईल ते. पण बट फॉर धिस यू शुड यू कॅन कीप दिस की हे सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत पाहिजे. जर इन केस कोणी विचारते स्टोअर प्रोसिजर्स काय आहे, व्ह्यूज काय आहे, तर ॲटलिस्ट आपल्याला काही माहीत नाही म्हणण्यापेक्षा आपण डेफिनेशन आणि आपण सिंटॅक्स माहीत आहे सांगू शकतो. ओके, सो इथे काही क्वेश्चन्स दिलेत, सम क्वेश्चन्स युजिंग फॉलोइंग टेबल्स, म्हणजे स्टुडंट आणि एम्प्लॉई वन आहे. तर त्याच्यानुसार मग हे काही हे हाऊ टू राईट वगैरे ते उद्या पाहूया आपण. इट्स थोडासा वेळ लागेल डिटेलमध्ये. मग हे जे आपण हे वापरलं आहे ना, हे सगळ्या वापरलेल्या गोष्टीवरची कसे क्वेश्चन्स येऊ शकतात, कसे क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि आपण आता बघा, हाऊ टू राईट अ क्वेरी टू शो द डिटेल्स ऑफ द स्टुडंट फ्रॉम स्टुडंट टेबल हुज नेम इज स्टार्ट विथ एस. म्हणजे ज्याचं नाव यस पासून स्टार्ट होतं तशी स्टुडंट पाहिजे आपल्याला. तर हे बघा, स्टुडंट टेबलमधून जसं यस पासून स्टार्ट होतं, म्हणजे आपण लाईकमध्येही पाहिलंय यस पर्सेंटेज. म्हणजे हे तुम्ही जर अगोदर हे सगळ्या गोष्टी केल्या असतील, कम्प्लिटली हे सगळं एक्झिक्यूट केलं असेल ना, तर तुम्हाला हे क्वेश्चन्स पण इझी जातील. ठीक आहे, सो विल सी दॅट टुमॉरो. उद्या पाहूया मग हे सेट ऑफ क्वेश्चन्स वगैरे सगळ्यात, मग त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. मग याच्यामध्ये एखाद दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे की हाय सॅलरी, मिनिमम सॅलरी वगैरे, त्याच्याशी आपण थोडंसं डिस्कस करूया. ओके, ओके देन विल स्टॉप हिअर. तर इन केस रन करून पहा, जर कोणाला काही क्वेरी वगैरे आली तर यू कॅन ऑलवेज कनेक्ट. चलो देन, थँक्यू फॉर द डे.